नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो आहे खोपोलीला. बाय. मी पलारना आली आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आम्ही आज कर्जतमधल्या पळसदरी इथे आलेलो आहेत आणि स्वामींचं दर्शन घ्यायला आलेलो आहेत. खास करून द्विषा ही माझी लेक आहे आणि तिच्यासाठीच आम्ही इकडे आलेलो आहेत. आणि काही काळापूर्वीच आम्ही सकाळीच 8-10 वाजता गाडी पकडली. ही बघा द्विषा. आणि आम्ही इकडनं आता दर्शन घेणार आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही लगेच थोडंफार फिरणार इकडनं आणि नाश्ता करणार आणि तसंच आम्ही खोपोलीला जाणार. हाच आमचा प्रवास असणार. आज दिवसभराचा 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही त्या ह्याच्याने हेच करणार. चला, डॅम्प आहे आणि इकडनंच आता आमची सुरुवात झालेली आहे. तशी सुरुवात म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे चाललेलो आहे आणि इथे छोटंसं एक मंदिर आहे, प्रवास आहे. आणि हा शुभम म्हणजे द्विषाचा मामा आणि त्याप्रमाणे तिची मम्मी पुढे चालली आहे, पाठी मावशी आहे आणि असंच आमचा प्रवास चालू असणार आहे. थोड्या वेळाने हे बघा, ही नदी आहे आणि बकरी आहे. परत द्विषाला खूप गंमत येते की अशा सर्व ठिकाणी तिला फिरायची खूप आवड आहे. म्हणजे ती वेळोवेळी असं सांगतच असते, हां आम्ही भेटतच राहू. इथे आम्ही मंदिराजवळ चाललेलो आहे द्विषाला घेऊन आणि आता मंदिराच्या जवळपास पोहोचू. सुरुवातीलाच कालिका मातेचं मंदिर आहे आणि देवीचं दर्शन घेऊ आणि पुढे आमचं चालूच राहणार प्रवास. का की मंदिर असलं, देवीचा आशीर्वाद असला की पुढचे कार्यक्रमही योग्यतेपणे पार पडतात. आई जगदंबे. चला, हा आंब्याचा झाड, खूप मोर. दिवशा हळू. काजूची झाडं. फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता इकडे झाड आहे आणि इकडे बघा फेजरीचे. आणि आता इकडे बघू शकता डोंगर दिसतंय ना तुम्हाला. डोंगर किती छान डोंगर आहे की. एवढा डोंगर मोठा आहे, तुम्हाला आता बघू शकता एवढा डोंगर मोठा आहे. किती छान आहे की नाही. चला बाय. स्वामींचा जाणारा मार्ग मस्तपैकी स्वामींकडे जाण्यासाठी मार्ग. आणि ही आमची द्विषा चालू आहे. प्रवास आमचा असाच चालू राहणार. हे सुंदर असं गावाकडची घरं, सुंदर अशी जागा, चाफ्याची, इतरही काही झाडी. आणि ही आमची द्विषा मस्ती करत चालली आहे. खूप सुंदर अशी बघा. त्यांच्या दर्शनाला जाताना थोडंफार नाश्ता द्विषा इष्ट करते. आणि काही काळापूर्वी हा स्वामींचा जाणारा दर्शनासाठी रूट. दिशूला
स्वामींच्या दर्शनाला जाताना एक सुंदर असं एक हॉटेल म्हणून बोलू शकतो, एक नाश्ता बोलू शकतो. आणि आमची द्विषा इकडेच नाश्ता करणार आणि पुढे असंच स्वामींचं ही 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. खूप गोष्टी आहेत, खूप कल्पना आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याकडे चालतच राहणार आहेत एक प्रकारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की इथलं एक असंच देवस्थान आहे की स्वामींचं की 1983 84 का 83 साली स्वामी इथे आलेले आणि स्वामी इथे 22 दिवस राहून 22 दिवसात इथलं एक मंदिर हे मठ उभं करण्यात आलं. आणि इथे स्वामी 12-20 दिवस होते आणि ह्या 22 दिवसामध्ये हे मठ उभं राहिलं. आणि इथल्या गावातल्या लोकांना खूप काही ह्या गोष्टीचा अनुभव झाला आणि काय कल्पना झाल्या की त्यामुळे इथल्या गावकऱ्यांचंही खूप चांगलं झालं. आणि स्वामींची एवढी श्रद्धा होती ह्या गाववाल्यांची की त्यामुळे हे गाव खूप सुखी झालं. अशा प्रकारे हे स्वामींचं मठ इथे आपण आता जाणारच आहेत. पण एक बोलण्याचं तात्पर्य असं की 22 दिवस स्वामी इकडे होते आणि 22 दिवसामध्ये हे मंदिर हे कळश करून स्वामी निघाले. ओके, येतो आपणच. श्री स्वामी समर्थ. स्वामीचे भाविक खूपच दर्शनासाठी आहेत. वेळात वेळ काढून प्रत्येक जण दर्शनासाठी येतो. आणि तुम्ही बघू शकता हे सुंदर असं वातावरणामध्ये सुंदर अशी ही विहीर आहे. विषा गंदा नाही अच्छा आहे. हो. चला, आम्ही सगळे लहानपणापासून विहिरीवरतीच जातो हा दीदी, आंघोळीला, कपडे धुवायला. आमच्या गावी नदी नव्हती. सुंदर अशी ही जागा. आजी आहेत, फुलं घेताना. छान आहे ना. विषा, फूल कशासाठी घेतलं? ओके, चला चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. खूप मस्त असं वातावरण आहे, चांगली जागा, हवेशीर. आणि आपण प्रत्येकजण प्रवास करताना काही ना काही गोष्टींची कल्पना देत असतो, माहिती देत असतो. पण ही माहिती सर्वांसाठीच पाहिजे असते की स्वामींचा भक्त पुढच्या वेळेला येताना काही ना काही तर मार्गदर्शन होतंच. जसं आम्हाला कोणी मार्गदर्शन केलं तसं आम्ही कोणाला मार्गदर्शन करू शकतो. चला, हे स्वामींचं मठ आणि द्विषा स्वामींच्या मठाच्या साईडला चालली आहे. चला, आपण पण दर्शन घेऊया. हे बघा, खूप सुंदर असं गौमातेचं दर्शन आणि स्वामींचं मठ. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आपण आलेलो आहे. गाडी स्वामींचं मठ. मगाशी आपण आलो होतो पाठच्या साईडने आलो आणि आता आपण एक्झॅक्ट समोर ना स्वामींच्या मठात एंट्री करण्यासाठी हा तो रस्ता. खूप भाविक येतात जातात, दर्शन घेतात. महाप्रसादाची वेळ 12ची असते. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1993 साली स्वामी इथे होते. 22 दिवसात मठ झालं आणि मठ झाल्यानंतरच स्वामींनी इथून निघाले पुढच्या प्रवासाला. ही स्वामींची शक्ती, स्वामींचाच आशीर्वाद आणि स्वामींचीच भक्ती. आणि आपण द्विषाबरोबर आता स्वामींच्या दर्शनाला आज जातो. श्री स्वामी समर्थ.
ते पण काढू म्हणजे हे सर्व देवस्थान आहे स्वामींसाठी जाणारं सर्व पायावरच ठेव ना. हा पाय धुवून घे बाळा पाय धुवायचं बस झालं तिचा ड्रेस या थांबा तिथे कम स्वामींची मूर्ती आहे. सुंदर आहे ना? घेऊया ना आपण. हो दीप पकडता आणि आता मंदिरात जायचं तिथे ब्राह्मणांना द्यायचं असतं हां आता तिकडे इकडे इकडे बाबू पहिला कुठला पाय आता आपण दर्शन झालेलं आहे, पण आतमध्ये कोणत्याही प्रकारचा मोबाईल, फोटो किंवा कोणती व्हिडिओ काढू नाही शकत. दर्शन मस्त झालं, प्रसाद घेतलेला आहे आणि आता आम्ही निघालो. ऋषीचं दर्शन झालं, पूजा केली तिने मस्तपैकी आणि आता आमचं दर्शन झाल्यावर आम्ही परत आपलं निघालो. आता परत भेटूया आपण दुसऱ्या देवदर्शनात. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे बघा मस्तपैकी सुंदर असं वातावरण आणि आम्ही आता निघालो आहे परत दर्शन करून. द्विषा आहे आमच्याबरोबर. सावकाश. गावची मजाच काही वेगळी असते अशा प्रकारे. अनुभवायला भेटली पण आम्हाला असं वाटलं की आम्ही काही काळापुरती गावीच आलेलो आहे, कारण की एक
असं असतं ना की काय कुठच्या गोष्टी अनुभव केल्याशिवाय काही कल्पनाही नाही होत आणि काही नाही होत. पण एक स्वामींचीच लीला आहे ती. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.